नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरातचं प्रकरण समोर आलं आणि संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून सोडलं. महिलांचे शोषण आणि अंधश्रद्धेचा बाजार मांडणाऱ्या या प्रकरणाचे पडसाद सामाजिक स्तरातच नव्हे तर राजकीय वर्तुळातही उमटले. अनेक महिलांना अंधश्रद्धेमध्ये गुरफटून ओरबाडणाऱ्या अशोक खरातला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. प्रेक्षको, आता भोंदूबाबा अशोक खरातच्या काळ्या कारनाम्यांवर आधारित एक चित्रपट येणार आहे. आता सगळं उघड होणार असं म्हणत महाराष्ट्र एप्स्टीन फाईल्स या मराठी चित्रपटाचं मोशन पोस्टर नुकतंच समोर आलं असून सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगली आहे. दिसत आहे तसं नसत आहे म्हणून जग फसत. पडद्यामागे वाढत होते त्याचे साम्राज्य. नाव मोठं, लक्षण खोट. दरम्यान प्रसिद्ध अभिनेत्री दीपाली सय्यद यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना भोंदूबाबा अशोक खरातवर आधारित चित्रपटात एक कलाकार म्हणून मी तुम्हाला दिसणार आहे असं जाहीर केल्यानंतर सोशल मीडियावर चर्चांना उधाण आलं आहे. त्यामुळे दीपाली सय्यद महाराष्ट्र एप्स्टीन फाईल्स चित्रपटात असणार की दुसऱ्या कोणत्या चित्रपटात झळकणार हे लवकरच स्पष्ट होईल. दीपाली सय्यद नेमक्या काय म्हणाल्या? बिग बॉस मराठीच्या घरातून बाहेर पडल्यानंतर भोंदू खरातविषयी कळलं. असा एक बाबा समोर आला ज्याने सगळीकडे खळबळ माजवली. अशोक खरातवर लवकरच चित्रपट येणार आहे, पण हा चित्रपट मी काढत नाही. या चित्रपटाचे निर्माते वेगळे आहेत, परंतु या चित्रपटात एक कलाकार म्हणून मी तुम्हाला दिसणार आहे. लवकरच चित्रपटाची माहिती तुमच्या समोर येईल. परंतु मला एवढं नक्कीच सांगायचं आहे की अशा भोंदूंपासून सगळ्यांनी सावध राहिलं पाहिजे. हा एकटाच खरात नसेल तर असे अनेक खरात कुठे ना कुठे लपलेले असतील. कुठल्याही बाबाकडे जाताना जागरूकता ठेवा. लवकरच तुम्ही मला भोंदू खरातच्या चित्रपटात पाहाल. प्रेक्षको, नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरातच्या प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्या रुपाली चाकणकर यांचंही नाव समोर आलं होतं. यानंतर राजकीय आरोप प्रत्यारोपही करण्यात आले. आता भोंदूबाबा अशोक खरातवर आधारित चित्रपटात दीपाली सय्यद या रुपाली चाकणकर यांच्या भूमिकेत दिसू शकतात अशी चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे. मात्र आपल्या भूमिकेचा उलगडा दीपाली सय्यद यांनी केला नसून चित्रपटाचं शूटिंग येत्या महिनाभरातच सुरू होणार असून दीपाली सय्यद कोणत्या भूमिकेत झळकणार हे लवकरच स्पष्ट होईल. दिसत आहे तसं नसत आहे म्हणून जग फसत. पडद्यामागे वाढत होते त्याचे साम्राज्य. नाव मोठं, लक्षण खोट. तर महाराष्ट्र एप्स्टीन फाईल्स चित्रपटाच्या मोशन पोस्टरवर एक पाठमोरी व्यक्ती उभी असल्याचं पाहायला मिळत आहे. या व्यक्तीने कुर्ता, पायजमा आणि जॅकेट असा पोशाख परिधान केला असून पाठीमागे घेतलेल्या हातात 500 रुपयांच्या नोटांची बंडल्स आहेत. तसेच त्याच्या चहूबाजूला क्राईम सीनच्या पिवळ्या फिती बांधलेल्या आहेत. त्याच्या समोरील भिंतीवरील काही फोटोंमध्ये प्रश्नचिन्ह आहे, तर एकावर नाशिक आणि दुसऱ्यावर भोंदूबाबा असं लिहिलं आहे. तसेच समोरील टेबलवर डाव्या बाजूला तांब्याच्या पाण्याचा जग आणि भांडे आहे, तर उजव्या बाजूला पुस्तके, चहाचा ग्लास आणि एलिशनी आहे. हे सर्व चित्र पाहिल्यावर हा चित्रपट नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरातच्या काळ्या कृत्यांवर आधारित असल्याचं स्पष्ट होतं. मात्र या चित्रपटाची कथा सध्या तरी गुलदस्त्यात असून कलाकारांची नावही गुप्त ठेवण्यात आली आहेत. प्रेक्षको, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि मनोरंजन क्षेत्रातील महत्त्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी लोकमत फिल्मीला सबस्क्राईब करायला विसरू नका. पाहत रहा लोकमत फिल्मी.